आणि आता न्यूज टॉप 10 कडे आपण बघूयात। सुरुवातीला ठाकरेंचे उमेदवार जाहीर झालेले आहेत। 17 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरे गटाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत 17 जणांचा समावेश। ठाकरे गट एकूण 22 जागांवर निवडणूक लढणार। आज किंवा उद्या उर्वरित उमेदवारांची नावे जाहीर करणार। खासदार संजय राऊतांची माहिती। 22 जागा शिवसेना लढते साधारण। उरलेली जी नावं आहेत 5 ही येत्या 2 दिवसात जाहीर केली जातील। वादातीत सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाचा उमेदवार। ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी। सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच कायम। काँग्रेसचं शिष्टमंडळ आज दिल्लीत सोनिया गांधींना भेटणार। ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेस नाराज। काँग्रेसची यादी आली तेव्हा आम्ही कोणताही आक्षेप घेतला नाही। शाहू महाराजांसाठी कोणताही वाद न करता कोल्हापूरची जागा सोडली। सांगलीच्या जागेवर संजय राऊतांचीही प्रतिक्रिया। ठाकरे गटाकडून संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी। खैरेंना उमेदवारी दिल्यानं अंबादास दानवे नाराज। ठाकरे गटाकडून रायगडमधून अनंत गीते यांना लोकसभेची उमेदवारी। रायगडमध्ये अनंत तटकरे आणि अनंत गीतेंमध्ये आता लढत होणार आहे। ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना उमेदवारी। दक्षिण मुंबईतून अरविंद सामंतांना उमेदवारी जाहीर। तर उत्तर पश्चिम मुंबईमधून अमोल कीर्तीकर लोकसभेच्या मैदानात। शिर्डीतून भाऊसाहेब वागचौरे यांना उमेदवारी। यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख मैदानात।